चला सामन्याला सुरुवात होतोय. तर नाणेफेक जिंकून टीटीएस संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. आमंत्रित केलं फलंदाजीसाठी उनबाट संघाला हा एक हायलाइट सामना पाहायला भेटेल. बघूया सामन्याला सुरुवात पंचांचा इशारा होतोय. पहिला षटक घेऊन होताना सलमान रायटा मोहर विकेट मारा करताना आशिष यांना हो सुरेख फटका मात्र तेवढं चांगला क्षेत्ररक्षण अप्रतिम चेंडू हाताळला जातोय. नक्कीच या टुर्नामेंट मध्ये प्रेक्षकाला देखील पाहायला मजा येईल. पालघर जिल्ह्यातील दोन एक मोठे संघ पाहायला भेटले. यावेळी मात्र पंचांकडे अपील केली जाते आणि इकडे मात्र मोठा गडी बाद होतोय. आशिषला परतावा लागतंय. यावेळी आशिष मात्र पुन्हा एकदा बॅक टू पहिल्यांदा जात असताना तर नवीन गोलंदाज सॉरी फलंदाज जातोय कुशल. उनबाट संघाकडून अप्रतिम गोलंदाजी हाताळले जात आहे. एक मोठा फलंदाज बाद झाल्यानंतर कुशल आपल्या संघाला किती धावसंख्येवर नेण्याचा प्रयत्न करेल. प्लीज आसिफ भाई थोडा टीम मीटिंग कमी करायचंय. तर बघूया दुसऱ्या चेंडूवरती मोठा गडी बाद झाल्यानंतर उनबाट संघाला मोठा हादरा लागतो. तिसरी हो यावेळी मात्र डिक्लेअर झोन मध्ये जाईल. संघाचं यावेळी खातं खोललं जात आहे. वैयक्तिक सुद्धा खातं खोलतो कुशल. 3 चेंडू नंतर धावसंख्या पोहोचली जाते 1. या धावसंख्येवर 1 गडी बाद. अप्रतिम गोलंदाजी हाताळली जाते टीटीएस संघाकडून. हो यावेळी स्वीट मनाच्या नादात सुरेख चेंडू पाहायला भेटतो. वैभवचा चेंडू आणि फैचा काही संपर्क होत नाही. नक्कीच आमचं तटस्थ पंच लेग बाईचा इशारा करत असताना लेग बाईच्या सोबत एक धावसंख्या भरेल धावसंख्या पोहोचेल ती. दोन्ही या धावसंख्येवरती 4 चेंडू टाकून झाल्या 2 धावा ही स्कोर करावर लागली जाते. हो सुरेख मारला फटका कच्चा क्षेत्ररक्षण पाहायला भेटते आमिराचं. कुशलच्या फळीतून येतोय अप्रतिम चौकार. नक्कीच मोठा गडी बाद झाल्यानंतर संघांची जागा कशी शेवटचा चेंडू सलमान यांचा अप्रतिम गोलंदाजी हाताळत असताना बघूया शेवटच्या चेंडूवरती कुशल कशा रीतीने फलंदाजी करेल. हो पुन्हा एकदा स्विप शॉट मारला फटका डिक्लेअर झोन मध्ये जाईल. 1 षटक संपलं जात आहे मित्रांनो. 1 षटकानंतर धावसंख्या लागली होती स्कोर बोर्ड वरती 7. 1 गडी बाद. इथपर्यंत डीजेला संधी देऊया. तर बघूया दुसरा षटक घेऊन होता टीटीएस संघाकडून अहमद. बघूया कुशल दोन्ही संघ पाहायला गेला तर पालघर जिल्ह्यातील अप्रतिम संघ पाहायला भेटतात. एक साईडला जय हनुमान उनबाट तर टीटीएस संघ हो यावेळी सुरेख मारला फटका डिक्लेअर झोन मध्ये 1 किल धावसंख्येने धावसंख्या धावसंख्या जाऊन पोहोचली होती 8. या धावसंख्या हवारपणे चाललेला हा खेळ
हो सुरेख मानाच्या नादात इकडे मात्र बॅटची कडा घेतली जात आहे. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न होता वैभव यांचा. कुठेतरी आपली धावसंख्या मोठा डोंगर उभारण्याच्या नादात मात्र निर्धाव चेंडू जातोय. अहमद अप्रतिम गोलंदाजी हाताळत असताना तिसरा चेंडू घेऊन तयार. हो यावेळी सुरेख पद्धतीचा वाईट यॉर्कर पद्धतीचा चेंडू पाहायला भेटतोय. वैभव यांना काही समजलं नाही. हो सुरेख मारला फटका. इकडे मात्र गचा क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय आपल्या स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये. कुठेतरी या 4 धावांनी महागात पडतील टीटीएस संघाला. मात्र एक टप्पा चेंडू होता मात्र हाताला लागून मात्र बाउंड्री जाते. गचा क्षेत्ररक्षण सुरेख गोलंदाजी हातात असताना खराब क्षेत्ररक्षण होत असताना टीटीएस संघाकडून हो यावेळी वाईट चेंडू होता मात्र बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न होता. मात्र लेगबाईचा इशारा होतो त्यांचा प्रशांत पाटील यांचा. सुरेख पंचगिरी पाहायला भेटतात आपल्याला. प्रशांत पाटील, रवी पाटील, अक्षय राऊत नक्कीच खूप मोठ्या मोठ्या टुर्नामेंट मध्ये पंच अप्रतिमरित्या पार पडत असतात. हो सुरेख मारला फटका. सुरेख क्षेत्ररक्षण मात्र एक धाव काढू शकत नाही. एक धावाने धावसंख्येत भर. 2 षटकानंतर धावसंख्या लागली जाते स्कोर कार्ड वरती. 14 ऑन द बोर्ड लागला जातात. 7च्या सरासरीने खेळत असलेला उंबाट संघ खूप या मॅच मध्ये रोमांचक सामना पाहायला भेटेल. तिसरा षटक घेऊन येत असताना टीटीएस संघाकडून हर्षद 14 2 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे. उद्या 2 षटकामध्ये किती धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असेल जवानुमान उंबाट संघाचा. हो यावेळी सुरेख मारला फटका. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होते आपल्या फॉलोग्रुप मध्ये हर्षद यांचं. कुठेतरी थांबून ठेवलं उंबाट संघाला टीटीएस संघाने. हो यावेळी मोठे फटके खेळण्याच्या नादात कुशल मात्र इकडे चेंडू आणि फळीचा काही संपर्क होत नाही. स्वतःवर निराश. हो यावेळी पुन्हा एकदा बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव टाकले जातात हर्षदच्या स्वरूपात. इकडे मात्र कुशल प्रेशर मध्ये येतोय. शेवटचे 2 षटक असताना संघाला मोठा टार्गेट सुद्धा उभा करायचा आहे. चेंडू देखील डॉट जात आहेत. हा सुरेख मारला फटका. चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी चौकार. आपल्या संघाला पुढे ढकलला. 5वा चेंडू घेऊन गोलंदाज. हो यावेळी सुरेख मारला फटका. रनआउटचा चान्स आणि इकडे मात्र खराब फेकी. सुरेखरित्या रनिंग मिडविकेट विकेट पाहायला मिळतोय वैभव आणि कुशलच्या स्वरूपात. तर तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू बाकी. धावसंख्या स्थिर राहिली अजूनही 19 या धावसंख्येवरती. शेवटच्या चेंडूवरती मोठा प्रहार खेळेल का वैभव. अप्रतिम चेंडू मात्र रिव्ह्यूचा इशारा आहे बॅटिंग एंड करून वैभव यांचा.
तर पंच आपल्याला जागेवर जाऊन डिसिजन देतील. तर वाईट चेंडू असेल. पंचांची वादविवाद करू नये. तुम लोग का फील्डर में देखा नहीं आमिर भाई. भर धावसंख्या पोहोचली ती 20 या धावसंख्येवर. तर बघूया शेवटचा चेंडू बाकी हर्षद यांचा. तर बघूया शेवटचा चेंडू बाकी असताना हर्षद यांचा वैभवांचा सामना करेल. हा यावेळी टॅप केला फक्त तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. सुरेख फेकी होते मात्र इथे मात्र रनआउट घेण्याच्या नादात सुरेख रणनीती पाहायला भेटते. तर 3 षटक संपले गेले. 3 षटकानंतर धावसंख्या लागल्या स्कोर कार्डवरती 21 अंक बॉल लागला. येणारे 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ओके 6 चेंडूमध्ये किती धावसंख्या उभारली जाईल उंबरठ संघाकडून. कमीत कमी 6 चेंडूमध्ये 10 ते 12 धावा आल्या. तर मोठा टार्गेट मॅच पॉइंट टर्निंग पॉइंट सांगू शकतो आपण. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. तर बघूया शेवटचं षटक घेऊन येत असताना राहील रॅटम राऊंड बिगर मारा करताना वैभव यांना कशा रीतीने 6 चेंडू हाताळले जातील. हो स्लोअर पॉलो चेंडू अप्रतिम कॅच पकडली जाते. अप्रतिम सुरेख क्लास कॅच पाहायला भेटते. मोठा धक्का लागतोय वैभवच्या स्वरूपात. नक्कीच सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. नक्कीच हा फिल्डर आपल्याला रवींद्र जडेजाची आठवण करून देत असताना तर इकडे वैभव यांची सगळ्या घेण्यासाठी नवीन फलंदाज भावेश राहील. पहिल्या चेंडूवरती मोठा गडी बाद केला. दुसरा चेंडू यावेळी टॅप केला. तेवढंच चांगलं सध्या सलमान यांचं. आणि इकडे मात्र पंचांचा इशारा नॉट आउट. तर मात्र सुरेख रनिंग झालेली आहे. तर नक्कीच आसिफ बोलतो पोहोचलाय. एक अनुभव असलेला फलंदाज आपल्याला टीटीएस संघामध्ये पाहू शकतो. आसिफ मुच्छाले याने नक्कीच अंतरम बॉक्स क्रिकेट म्हणा ओरम क्रिकेट म्हणा नक्कीच आपला दबदबा अजूनही कायम ठेवलाय. असाच कायम राहो. हो यावेळी सुरेख चेंडू होता मात्र इथे गटात क्षेत्ररक्षण होत आहे. आणि चेंडू निघून जाईल डिक्लेअर झोन मध्ये. डाऊटच्या स्वरूपात धाव होते. एकही धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या लागले धावसंख्या स्कोर कार्डवरती 23 ऑन द बॉल लागला अजूनही. राहील अप्रतिम गोलंदाजी करत असताना तेवढाच चांगला फटका तेवढाच चांगला क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय हर्षद यांचा. हर्षद यांनी गोलंदाजी मार्फत सुरेख गोलंदाजी केली होती. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये सुरेख कामगिरी करत असताना नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावांवर वाचवल्या. तर शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. क्लासिक गोलंदाजी. हो स्लोअर मध्ये चेंडू क्लीन बॉल होता. धावे कुशल यांना काही चेंडू समजला नाही. आणि इकडे मात्र बॅक टू द पविलियन जात असताना कुशल. तर बघूया कुशल यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज कोण येईल मैदानामध्ये. तर रोहित येतोय. तर नेक्स्ट मॅच असेल तारापूर बी आणि जय जगन्नाथ वामिका स्टार आगवण या दोन्ही संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी यायचा आहे. चला या तारापूर बी आणि वामिका स्टार जगन्नाथ आगवण आपण यायचं आहे. ह्या पुढे सामना आपला असणार आहे. तर शेवटचा चेंडू बाकी. किती धावसंख्या कारण रोहित सुरेख मारला फटका तेवढाच चांगला क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय.
एकेरी धावसंख्येने 4 षटक संपले जात आहेत. 4 षटकानंतर धावसंख्या लागला स्कोर कार्ड वरती 25 आणि 26 धावांची आवश्यकता होती यावेळी टीटीएस संघाला. तिथपर्यंत आम्ही जाऊया डीजे जातीकडे. वामिका स्टार संघ आलाय. आपण या तारापूर्वीचा संघ बघा आवाज दिला की हजर राहायला तर म्हटलं जाताना हुकमाचं पालन करावं आणि आपल्या पत्नीचं वेळेवर ऐकावं. चला इकडे आपण जातो थोडस उठा आपण जाणे कोणतं नाणेफेक बघायला पण बसा. या एका साईडला आपण बघत आहात मोठा संघ आणि एका साईडला बघत आहात एका साईडला चांगला संघ. तुम्ही देखील खूप चांगली फलंदाजी केली सामना विजयी केला. आपण पहिला चॉईस करूया. तारापूर कॉल करणार आहे. छाप कॉल केलाय. काट आहे मला वाटते. ओ यस काट आहे. टॉस विन जय जोगनादेव वामिका स्टार. आपण काय घेणार टॉस विन झाला आम्ही क्षेत्ररक्षण घेऊ. काही बदल आहेत की तेच खेळाडू कंटिन्यू खेळायला अगोदरच्या मॅच मध्ये खेळलेत तेच खेळाडू आहेत. आज तुमच्या गावात प्रेक्षक कमी दिसतात कारण आमच्या गावात जोगनादेवाची यात्रा आहे. ओके यात्रा असते म्हणजे उत्सव आणि जोगनादेव तुम्हाला गेलाय. तुला बाहेर ठाऊक नसेल की तुमचा गाव खऱ्या अर्थाने ओळखीला आला तो म्हणजे अतिशय दुर्गम भाग होता. पाण्याची सोय नव्हती. पण आपले एक आमदार होते लोकप्रिय आमदार ज्याने खूप कामं केली. बऱ्याच गावाची बघितलं. राम नाईकने तुमचं गाव दत्तक घेतलं होतं आणि दत्तक घेतल्यानंतर तुमचं गाव गेल्यात तर तुझ्या बाबांना काकांना वगैरे विचारा असं तुमचं गाव आज सुपरिचित लोकांना आवडणार आणि असंख्य लोक तुमच्या क्रिकेटमुळे तुमचा संघ देशापलीकडे पोहोचलाय. व्हेरी जागवान असं लोक विचारतात. आम्हाला देखील पावरफुल होतं चांगला खेळ तुम्हाला बघायला मिळते. आप अगर टॉस जीतते क्या लेते थे? हम लोग भी फील्डिंग ही लेते हैं. कैसे लग रहा है? पहला दौर तो आसान है कि काफी बड़ा टाइम है. दोनों भी अच्छी टीम है मगर जो अच्छा खेलता है ऐसी कुछ नहीं कि जो बहुत अच्छा खेलता है जो बड़ी टीम है अच्छा खेलेंगे तो आप ही जीतेंगे. एक पटरी पे 2 ट्रेन आएगी तो एक को गिरना ही है. बिल्कुल और यही उम्मीद है कि जिंदगी तो आप करेंगे इंशाल्लाह. आपकी इच्छा पूरी करे. दोनों को बेस्ट लक. तुम्हाला बेस्ट लक. आणि यापुढे सामना आपण बघणार आहात तो एका साईडला वामिका स्टार जय जोगनादेव आगमन बघणार आणि एका साईडला विचार केला तारापूर बीज इकडे बघायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये सुंदर एक मॅच बघायला मिळते. एका साईडला विचार केला तुम्हाला पाहायला मिळतोय म्हणजे टीटीएस आणि एका साईडला उनभाट. विजयासाठी धावा करायची त्या टीटीएस ला 26 धावा तुम्हाला करायच्या आहेत. चला सलामीची जोडी तुम्हाला बघायला मिळते. आसिफ आणि राहील 26 धाव विजयासाठी करायचे आहेत. मनीष नावाचा एक उत्कृष्ट गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो ज्याने सातत्यपूर्ण आपल्या संघासाठी अनेक वर्ष सेवा करताना अनेक वर्ष काम करताना आपण पाहिलंय. अतिशय मोठी मॅच दोन्ही संघ मातब्बर. पहिला चेंडू टटवला हलक्या बॅटरी डायरेक्ट हिट पाहायला मिळते का? इथे बघ जोरदार अपील केलं गेलंय आणि इथे विकेटचा पतन. तो मोठ्या गडी तंबूत पडला. पहिल्याच गडी बाद आसिफ मुछाले बाद झालाय आणि इथे मोठ्या संकटाचे बादल दुःख वटा बघायला मिळतोय. काळे गहरे बादल दुःख के ऊपर है कि पहली गेंद में एक ऐसा खिलाड़ी गया जो 2 गेंदों में 2 बाउंड्री लगा के मैच जीत सकता है. आता बाकी नवीन बाद फलंदाज कोणतं बघायला मिळतोय. 26 धावाचं लो स्कोरिंग मॅच असली तरी या मैदानात बघायला मिळते. आता बाकी नवीन फलंदाज होतो अमीर. आता बाप बेटा फादर अँड सन हलक्यावर खेळून काढला. फक्त चेंडू ढकलला गेला. एक धाव फलकावर बघता आपलं खातं उघडलं गेलं. पहिल्या चेंडूवर मोठं वादळ निर्माण झालं. सिंगल रोटेट करत असताना आसिफ मुछालेचा ब्रँड फलंदाज तंबूत परतला. पुन्हा मनीष आणि आता आमिर नावाचा एक अनुभवी फलंदाज इथे पाहायला मिळतोय. ओ इथे बघा ऑफ्टनच्या बाहेरचा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. ऍक्च्युली त्यांना ऑफ ट्रायल करत चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीये. खूप चांगली गोलंदाजी हाताळला मनीषला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात. वाईट का रिव्ह्यू है? रिव्ह्यू कोणी घेतलाय? बॅट्समन रिव्ह्यू घेतलाय. सॉफ्ट डिसिजन नो वाईट नाही आहे आणि इथे रिव्ह्यू घेतलाय.
सॉफ्ट डिसिजन वाईट नाहीये आणि इथे रिव्ह्यू घेतला बघूया काय डिसिजन येतोय. ते विषय सोडून द्या आता इथे बाकी एक रिव्ह्यू घेऊ शकतात. चला मैदानावरती आगमन होतंय आणि ही एक चांगली आयडिया आपल्या घरातल्या मेंबरला घेऊन यायचं आणि आपण लेट जायचं. खूप चांगला पराक्रम. आज महिला दिवस आहे आमच्या निश्चितच ताईबाईचं कौतुक करावं तेवढं कमी कारण आज खऱ्या तुमचा दिवस आमच्या अक्षयच्या अर्धांगिनी बघायला मिळतात. निश्चितच कौतुक करायला पाहिजे. महिला दिनाचं आपण आज विस्तृत साधलं आणि खऱ्या अर्थाने त्यांचा सत्कार त्यांचा मान सन्मान कसं ठेवावा. जिजाऊ नसती तर आपल्याला शिवशक्ती बघायला मिळालं तर रमाबाईंचं तुम्हाला नाव घेतलं पाहिजे. आंबेडकरांना ज्यांचे संसार थाटला चांगल्या पद्धतीने राहिलाय आणि जी घटना महाराष्ट्राची भारताची लिहिली त्या करता देखील करू शकत नाहीये. हो परफेक्ट रिव्ह्यू घेतला गेला. इथे वाईड बघायला मिळतो. धावसंख्या 1 निवड धावसंख्या होती ती 2 धावा. रिव्हर्स शॉट खेळला गेले आणि इथे जात दगडला चेंडू पळीमध्ये आणि त्रिफळाची धूड पळतो आमिर नावाचा मोठा फलंदाज. आता बाकी थोड्या संकटामध्ये सापडला टीटीएसचा संघ. आपण बघितलं शहापूरचा आदिवासी गायक त्याचं हे प्रेमगीत आपण ऐकलं आणि प्रेमगीताने असंख्य कॉलेजमध्ये गॅदरिंग होतं नृत्य देखील आपण पाहिले. पोरीचं स्वप्नामध्ये ये ना हे गीत बघितलं. इथे बाकी चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये एक धाव तुम्हाला फरकावर बघायला मिळते. या एका धावाने विचार केला फरकाव धावसंख्या लागते ती 3 धावा फरकावर लागल्या जातात. मनीष खूप चांगले गोलंदाजी हाताळतोय. इथे बाकी सुंदर रनिंग बिटवीन विकेट बघायला मिळते. धावसंख्या होती ती 4. 1 टू गो आहे. 4 धावा फरकावर लागल्या जातात. खूप मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये 26 धावा विजयासाठी करत असताना हा सामना इथे पाहायला मिळतोय. उनबाट विरुद्ध टीटीएस चिंचणी. इथे पुन्हा हलक्या वेळ विकेट केला. चेंडूला फक्त दिशा दिली गेली आणि चांगली बॅटिंग तुम्हाला इकडे बघायला मिळते. 5 धावा पहिल्या षटकात झाला. पहिलं षटक 5 धावा आणि विजयासाठी 26 धावा तुम्हाला काय आपण बघत आहात. साई कृपा दिलवाडी चषक 2024 एक भव्यदिव्य अशी स्पर्धा आणि या स्पर्धेने प्रत्येकाची मनं जिंकली गेली. प्रत्येक जण या स्पर्धेची वाट बघत असतोय कारण शेवटची यात्रा या गावाची तुम्हाला बघायला मिळते. आपण यात्रेला सुरुवात आपण झाली आजपासून झाल्या महाशिवरात्रीनंतर आपण यात्रा बघतोय आणि शेवटची यात्रा तुम्हाला 5 मार्गाच्या दिलवाडी मातेची तुम्हाला बघायला मिळते. अशा पद्धतीच्या गावाचं आज खऱ्याने आमचे उपविभाग अधिकारी यांच्याकडनं आहे सामन्याचं उद्घाटन केलं गेलं. त्यानंतर बाकी प्रत्येकानं सन्मानित केलं गेलं. पहिला सामना झाला. आता आपण सामना इथे बघत आहोत एकत्रित तो म्हणजे टीटीएस विरुद्ध उनबाट ए. उनबाट संघाने पहिली फलंदाजी केली. 26 धावांचा टार्गेट दिला. पहिलं षटक संपलं आणि 5 धावा 2 गडी तंबूत पडले. आता बाकी गोलंदाज बघायला मिळते तो कुशल. इथे लेग ब्रेक बघायला मिळते. चेंडू वाईड जातो. धावसंख्या होते 6. थांबा जाऊ नका. आमचे पंच डिसिजन देतील. विचार विनंती केलं जाईल.
6 विजयासाठी धावा करायचे तर तुम्हाला 26. आता अक्रम नावाचा नवीन फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. ह्याच्याकडे कुवत आहे. अक्रमकडे देखील चांगलं कौशल्य आहे, चांगलं बॅटिंग करू शकतो. एकंदरीत विचार केला तर टीटीएचे सर्व खेळाडू बॅटिंग करू शकतात. दोनच चेंडू झाले. पुन्हा एकदा कुशल चांगला ड्राईव्ह बघायला मिळतोय. सरळ चेंडू हातामध्ये जातोय. पूर्ण जबाबदारी या खेळाडूवरती आहे. इथे बघा चेंडू कट केला जातोय. पॉइंटच्या रिझनला लागली जातोय. आता विचार केला फरक धावसंख्या होती ती 7. अतिशय सुरेख गोलंदाजी 7 धावा. इथे बघा हलक्या बॅटी खेळून काढलाय. सरळ चेंडू जातोय. 1 धाव बघायला मिळते. धाव 1 होताना 8 धाव फरकावर लागल्या जात आहेत. लो स्कोरिंग मॅच तुम्हाला बघायला मिळते. 26 धावा काढण्यासाठी देखील इथे अठीवेळ सामना करावा लागतोय. पुन्हा एकदा राहील. अफलातून ड्राईव्ह बघायला मिळतोय. 2 गॅप करून चेंडू टटवला गेला. सुंदर फलंदाजी. मी म्हटलं की हा खेळाडू आहे तिथे सामना आपल्या हक्कामध्ये करू शकतोय. नाही राहील नाही. तर खेळाडू कक्षामध्ये बसा. कृपया बाहेर येऊ नका. आशिबाई तुम्हाला विनंती असेल कृपया आपल्या खेळाडू कक्षामध्ये बसायचंय. जरा सहकार्य करायचंय. ओके धन्यवाद. खेळाडू कक्षामध्ये आपण बसा. इथे बघा 2 षटक फक्त धावसंख्या झाली ती 12. आता 12 चेंडू 14 धावा. अतिशय मोठी रंगतदार लढत तुम्हाला बघायला मिळते. अरकमकडे थोडी कुवत आहे. राहिलकडे थोडी क्षमता आहे. मोठी रंगतदार लढत तुम्ही बघत आहात. ओको इथे बॉक्सरचा विकेट जातो. मोक्याच्या सणी प्रसादचा फुलटच चेंडू खऱ्या त्याला ड्राईव्ह करता आला असता. तो टायमिंग मोठा होतो. फटका वर जातो आणि बॉक्सरच्या रूपाने अक्रम नावाचा फलंदाज तंबूत पडतोय. अतिशय प्रेमाची गाणं वाजवली जातात. दिलवाडी म्हटलं म्हणजे प्रेमाचं गाव. आणि खरोखर तुझ्या रूपाचं चांदणं घायल केलं गेलं असंख्य लोकांनी आपल्या रूपाने असं गीत तुम्ही ऐकत आहात. वाट फिल्डिंग काय क्लास क्षेत्रक्षण बघायला मिळते. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर बघत राहिले. चेंडू न येता सूर मारले गेले आणि त्या सुराचा परिणाम 3 धावा वाचवल्या गेल्या. भारतीय सैनिक ज्याप्रमाणे आता देशाच्या सीमेचं रक्षण करतो तशा पद्धतीचे इथे बाकी उनबाटचे खेळाडू प्रत्येक धावासाठी रक्षण करताना आपल्या संघासाठी बघायला मिळतात. आणि 1 धावानिशी जो विचार केला तो फरक धावसंख्या होते ती 13 धावा. अजून 13 धावाची आवश्यकता. पुन्हा प्रसाद गोडे हाताळतोय. इथे बाकी चेंडू टॅप केलाय. डायरेक्ट हिट पाहायला मिळतोय का? इथे बाकी डायरेक्ट हिट पाहायला मिळतोय आणि गडी बाद. रिव्ह्यू घेतलाय. यस तुम्ही घेऊ शकता. तुमचा रिव्ह्यू बाकी आहे. वाईड रिव्ह्यू घेतला होता तो बाकी होता. आता हा रिव्ह्यू बघायचा आहे.
नोट आउट. रिव्ह्यू बाकी, अजून रिव्ह्यू बाकी आहे तुम्हाला. रिव्ह्यू बाकी आहे. 9 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 12 धावा. मोठी मॅच बघायला मिळते. अहमद है. पुन्हा अपेक्षा पुढचा चेंडू. ओहो, काय सुंदर क्षेपणास्त्र बघायला मिळतं. ज्याप्रमाणे रॉकेट लॉन्च होतो ना, आकाशाकडे झेपावतो, तशा परिस्थितीमध्ये इथे डावीज मारली गेली. आपण एखाद्या स्विमरला बघता पाण्यामध्ये सूर मारतात, तशा पद्धतीने सूर मारून क्षेत्ररक्षण करताना पाहिलाय. अफलातून फिल्डिंग. अक्षयच्या 4 धावा जाता जाता वाचल्यात. पुन्हा एकदा प्रसाद. धावसंख्या 1 म्हणून धावसंख्या होती ती 15 धावा. अजून 11 धावांची आवश्यकता विजयासाठी. 7 चेंडू 11 धावा. टॉस झालाय. 7 चेंडू 11 धावा. ओहो, व्हॉट अ शॉट. शॉट ऑफ पिच. चेंडू बॅकफुटला गेला. साइड चेंडू दुरीकडे साइडला गेला. मी म्हटलं की हा खेळाडू जिथपर्यंत मैदानामध्ये आहे तिथपर्यंत धावा निघतील, कारण राहील कधी क्षमता आहे. धावसंख्या 19. 6 गेंदे 7 रन. विकेटवर मैच है. आपका 4 है, उन लोग का 3 है. तारापूर संघ टीटीएच चिंचवडचे विकेट आहेत 4 आणि त्यांचे विकेट आहेत उनबाडचे 3 आणि यांचे 4 विकेटवर मॅच आहे. 6 चेंडू आणि 7 धावांची मोठी रंगतदार लढत. पण ही मॅच जर खरोखर एका फलंदाजी गावाला, त्या फलंदाज राहील नावाच्या फलंदाजाने 6 चेंडू 7 धावा. आपके 4 है. टीटीएस आपके 4 विकेट चले गए हैं. पप्पा जान, चाचा जान, ऐसे करके पहले 2 गए थे, फिर उसके बाद तीसरा गया, फिर के बाद चौथा गया. 6 चेंडू 7 धावा. एक नवयुवक जो फलंदाजी आपल्या संघासाठी करतो, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. ओहो, हातामध्ये झेल. पहिला सुटला आणि दुसऱ्यांदा पकडला. असं म्हणतात पहिला वाला दिसते तेव्हा आय लव्ह यू म्हणतात, दुसऱ्या म्हणतात तू मला पटली. अशा पद्धतीने झेल घेतला गेलाय. काय अफलातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. आणि ते गाणं म्हणूनच झालं पवित्र. आपले अक्षय बाकी जुन्या गोष्टीला उजळायला येतात, खूप खुश होतात. कांबोडामध्ये का जायचं, तारापुशामध्ये का लपायचं, किल्ल्यामध्ये का भेटायचं, हे पाहिलं गेलं आज आम्हाला. अनेक शुभकामना आमच्या ताईला दिल्या. त्याने आलो इथे बाकी धावाचा चान्स आणि इथे विकेट जातोय, पण तो स्ट्राइक विकेट पाहिजे, तो स्ट्राइक येते. आता बाकी हवाय 4 चेंडू आणि 7 धावा. 4 चेंडू 7 धावा. काय सामना बघायला मिळतोय रात्रीच्या अंधारामध्ये, झगझगता दिवामध्ये, देलवाडीच्या ग्राउंड मध्ये. आणि तुम्हाला बघायला मिळतं साई कृष्णा देलवाडीच्या 2024 मध्ये ह्या 20 मिनिट टिप्पे जातात. एका साईडला टीटीएच चिंचणे आणि एका साईडला उनबाड. अनुभवी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो तो म्हणजे निश्चितच आशिष. 4 चेंडू आणि 7 धावा. आणि या 7 धावा काढाव्यात लागतील, कारण त्याचे विकेट जास्त गेलेत. म्हणजे 4 चेंडू 7 धावा काढून ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून तुम्ही सरावणीचं हे तुम्ही युट्यूब चॅनल बघत आहात. पुन्हा आशिष आपल्या शेकडा पुढचा चेंडू. ओ उछळी देणारा चेंडू. अनुभवी गोलंदाज उनबाटला समुद्राच्या मातीमध्ये टाकणारा, आज बाकी मातीच्या विकेट मध्ये खेळताना आपला प्रत्येक अनुभवाचा सांगता टाकताना 3 चेंडू 7 धावा. ओहो, इथे खडखडीत चौकार तुम्हाला बघायला मिळतोय. 2 चेंडू आणि 3 धावा. 2 चेंडू 3 धावा आणि 3 धावा काढायच्याच आहेत. पण 1137 12 नावाची टोटल. आणि इकडे करतो समाचार मोठा अशा 2 चेंडू 3 धावा.
अफलातून बॅटिंग, वन हँड आर्मी कसं खेळावं, असंख्य सैनिक धारातीवर होताना असं म्हटलं होतं बाजीप्रभू देशमुख आणि पवन खिंड लढवली आणि तानाजी मालुसरे आधी लगन कोंडाण्याचं आणि मग रायबाच्या शब्द राहीलने सांगितलं चाचा को जाने दो अब्बा को रहने दो, मैं खेळता हूं, मैं जिताता हूं आणि 2.3 धावावरती मॅच येऊन बघायला मिळते. जोरदार टाळ्यापेक्षा लोक मला ही मॅच बघायला मिळते. रात्रीच्या काळामध्ये एक अविस्मरणीय मॅच तुमच्या वाट्याला बघायला मिळते. 2.3 धावा. अशा पद्धतीने राहील नावाच्या फलंदाजी सामना जिंकून दिलाय. व्हाट ब्यूटीफुल बैटिंग. मैंने कहा ना अब्बा गए जाने तो चाचा गए जाने तो मैच मुझे खेलना है और नो डाउट मैन ऑफ द मैच राहिल. गाडी सुटली